मध्ये सभा होते, बोललं जात आहे की ते तुमच्यावर टीका करतील. तुम्ही कसं बघाल? एक भावनिक नातं होतं इतके दिवस, 15 वर्षापूर्वी. निश्चितपणे ते नातं भावनिक होतं आहे, त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. मी तुम्हाला याच्या बाबतीत एवढंच सांगतो की माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातले जे शिवसैनिक आहेत त्यांची माझ्याबद्दलची नाराजी मला 100% मान्य आहे. पण त्यांना मला एवढंच त्या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे आणि सांगायचं आहे, आणि तेही जाणून आहे की माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मला काहीतरी मिळावं म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. हा जो निर्णय आहे तो केवळ आणि केवळ जी कुचंबणा मागच्या कालखंडामध्ये त्यांच्या बाबतीत झाली, एका मंजुरी दिलेल्या ट्रान्सफॉर्मरला 3-3, 4-4 वर्ष नवीन इस्टिमेट करून त्या ठिकाणी त्यांना माझे दरवाजे, माझी उमरी झिजवावी लागले, आणि केवळ विरोध ही पक्षात असल्यामुळं मिळणाऱ्या निधीचं जो त्रास सामान्य माणसाला सहन करावा लागला, मला वाटतं तो त्रास त्या ठिकाणी त्यांना होऊ देणार नाही, ह्याच्यासाठी हा निर्णय घेतलाय. आणि विश्वास ठेवा, मी घेतलेला निर्णय निश्चितपणे आपल्याला भविष्यकाळात माझ्या कामाच्या माध्यमातून मी दाखवून देईन. आज एक उदाहरणच तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सांगितलं गेलं की ओमराजेला 18 कोटी रुपयाचा भरघोस निधी एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास विभागातून दिलाय. हा कुठला निधी होता? या निधीला आठवडी बाजाराच्या 2022 मध्ये स्थगिती दिली गेली होती, आणि हायकोर्टाचे उंबरटे झिजवल्याच्या नंतर सुद्धा तो निधी आम्हाला त्या ठिकाणी धाराशिव शहराच्या विकासासाठी मिळू शकला नाही. तोच निधी आज ह्या सत्तेचा वापर करून जर आठवडी बाजारासाठी 8 कोटी रुपये असेल, छत्रपती संभाजी उद्यानासाठी त्या ठिकाणी निधी असेल, महासाहेब जिजाऊ उद्यानासाठी निधी असेल, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी निधी असेल, तर आपल्या शहरातल्या लोकांना आज फिरायला जाण्यासाठी एकही ठिकाण नाही. ते ठिकाण त्याच्या माध्यमातून तयार होणार आहे. आठवडी बाजारातली जी दुरावस्था होती, आठवडी बाजारातला जो गलिच्छपणा होता, तो सगळा त्या ठिकाणी नीट होणार आहे. मग ही कुचंबणा जी सर्वसामान्य माणसाची होते ती दूर करण्यासाठी जर हा निर्णय घेतला असेल, तर त्याच्यासाठी यावं लागणारं विष, टीकेचं, त्या ठिकाणी सोशल मीडियावरच्या कमेंटचं मी ते सहन करायला तयार आहे. पण लोकांना एवढंच सांगायचंय की मी कुठल्या माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी जात नाही. मी केवळ आणि केवळ धाराशिव लोकसभा मतदारसंघातला जो मागासलेपणाचा शिक्का आहे, जो की पुसून टाकणं ही माझी प्राथमिकता आहे. त्याच्यासाठी हा निर्णय मी घेतलेला आहे. आणि आपल्याला मी वारंवार सांगतो की मंत्रिपद घेण्यापेक्षा त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी कामं आहेत त्याला माझं प्राधान्य असेल. मग उद्योग धंद्याच्या बाबतीत असेल, इथं नवीन उद्योग यावेत त्याच्या बाबतीतला असेल, आपल्या माहितीसाठी त्या तेरणा आणि मांजरा नदीवरचे बॅरेजेस आम्ही त्या ठिकाणी तयार केले होते, ते बॅरेजेस करणं असेल, आपल्या माहितीसाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा त्या ठिकाणी समावेश राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्र सरकारकडनं त्या ठिकाणी मदत मिळणे असेल. आज अनेक सबस्टेशन ओव्हरलोड आहेत, लाईट व्यवस्थित चालत नाहीत, त्या शेतकऱ्याला वीज मिळत नाही, पाणी असून शेताला देता येत नाही, ते सबस्टेशन असतील, त्याच्यावरचे ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल, लिंक लाईन असेल, सिंगल फेजिंगची व्यवस्था असेल, फिडर सेपरेशन असेल, ह्याच्यासाठी केंद्र सरकारचा जो भरघोस निधी आवश्यक आहे तो निधी आणून त्यांच्या अडचणीतनं मोकळीक करणं, त्यांना मदत करणं, त्यांना न्याय देणं ही सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी काही काळ या सगळ्या गोष्टीच्या टीकेचा सामना करावा लागला, नाराजीचा सामना करावा लागला, तर त्याच्यासाठी मी तयार आहे. पण त्यांना एवढाच विश्वास देतो की माझं आचरण इथल्या लोकांनी अनेक वर्ष बघितलेलं आहे आणि ते मला चांगल्या पद्धतीनं जाणतात. माझ्या पुढच्या कामकाजातनं मला वाटतं ह्याला सुद्धा उत्तर मिळेल. मंत्रिपद मिळेल ना? आता सांगितलं की तुम्हाला माझी प्राथमिकता काय आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता घेणं, त्याला निधी आणणं माझी प्राथमिकता काय आहे. आपल्याकडं जे सबस्टेशन असतील, आपल्याकडं जे पॉवर ट्रान्सफॉर्मर असतील, जे आज ओव्हरलोड आहेत, ते ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी करणं, ते सबस्टेशन त्या ठिकाणी करणं, शेतकऱ्याला व्यवस्थितपणे वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून त्यांना या अडचणीतून सुटका करून देणं असेल. त्याचबरोबर सिंचनाचे विषय आहेत, ही माझी प्राथमिकता आहे. आणि मला वाटतं की फार काय बोलून सांगण्यापेक्षा आपण त्या गोष्टी प्रत्यक्षात इथं करून दाखवू, आणि केल्याच्या नंतर लोकांना ते दिसेल. दादा, तुमचे पारंपरिक विरोधक जे आहेत राणा जगजितसिंह पाटील, त्यांनी तुमचं महायुतीमध्ये स्वागत केले, कसं बघता त्याकडे? कसं असते, नीच वृत्ती आणि प्रवृत्तीच्या लोकांना जितकं नीचपणे वागता येते तेवढ्या नीचपणे ती वागत असते. त्यामुळे त्या व्यक्तीवर आपण बोलण्यापेक्षा
मी त्या दिवशी सांगितलं की त्यांचं एक मतही मला नको. मी विरोधकाप्रमाणेच ते माझ्यासाठी असतील, त्याच्या बाबतीत माझ्या भूमिकेत कुठेही फरक पडणार नाही. आणि मी माझी वृत्तीला विरोध आहे. मी अजून परत अधोरेखित करा. आणि हा माझा विरोध आज आहे असं नाही. 2019ला शिवसेना आणि भाजप ज्यावेळेस एकत्र होतं पूर्वीच्या काळात, तुम्ही बघितलेलं आहे 14ला 19ला, त्यावेळेस त्यांनी भाजपमध्ये आल्याच्या नंतर मी काही त्याला प्रचार विचार केला नाही. मी जाहीर विरोध केलेला माणूस आहे पहिल्या क्रमांकाला. आणि त्याचे व्हिडिओ फुटेज आजही आहेत. त्यामुळे ती भूमिका माझी ह्या जन्मात तर कधी बदलणं शक्य नाही. आणि त्या वृत्तीच्या लोकांना एवढंच मला सांगायचंय की केवळ सत्तेचा वापर करून ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चिरडून टाकायचा प्रकार ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्यात चालला होता, तो मात्र मी निश्चितपणे हाणून पाडीन. आणि मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की ज्या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा भाजपची सत्ता नसताना त्या ठिकाणी खांद्यावर घेतला होता, ज्या विविध पक्षातली सामान्य लोक आहेत जी की आज आडगळीला फेकली गेली आहेत, ती लोक माझ्यासाठी प्राथमिकता असणार आहे. आणि निश्चितपणे त्यांना माझा स्वभाव, माझं काम त्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्या लोकांचा विश्वास माझ्यावर असणार आहे. आणि सामान्य माणसासाठी काम करण्यासाठी मी आलोय आणि ते करून दाखवून कामातनं मी ह्याला उत्तर देईन. दादा तुमच्या एक ते दिसलणार आहे एक प्रश्न आहे दादा.